नमस्कार, मी नंदकिशोर देवदने आपलं सर्वांचं या सेशनला स्वागत करतो. छान वाटतंय तुम्ही वेगवेगळ्या सेक्शन मधून आलात आणि सेशन जॉईन केलंय. तर आपण या सेशन मधून बरंचसं काही शिकूयात. काही गोष्टी तुम्हाला पहिलंच माहीत असतील, काही गोष्टी नव्याने माहीत होतील. ते आपण आपल्या सर्वप्रथम मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देतो आणि माझ्या कंपनीचं इंट्रोडक्शन करून देतो. मी नंदकिशोर निवृत्ती देवदने, डायरेक्टर, फाउंडर अँड सीईओ ऑफ युटॅक्स इंडिया कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड. तर आता पहिलं तर आपण हे जाणून घेऊया की हे सेशन घेण्याची आपल्याला का गरज पडली, बरोबर. तर आता आपण काय करतो की आम्ही ज्यावेळेस या फील्डमध्ये काम करतोय, आता जवळपास आम्ही 2013 पासून या फील्डमध्ये काम करतोय. तर हे काम करत असताना बरेचसे पर्सन्स आमच्याकडे येतात किंवा आम्हाला भेटतात, जेणेकरून असे काही त्यांचे प्रश्न असतात की बाबा आम्हाला इन्कम टॅक्स का भरलं पाहिजे किंवा का भरण्याची गरज आहे. तर ते त्यांना कळत नाही की का भरलं पाहिजे, किंवा दुसरा भरतोय म्हणून मला भरलं पाहिजे, किंवा मला लोन भेटतंय म्हणून मला ते भरलं पाहिजे, बरोबर. किंवा ते नाही भरलं तर काय होऊ शकतं. तर असे बरेचसे काही प्रश्न असतात. त्याच्यावरून आम्ही असं ठरवलं की आपण एक एज्युकेशनल सिरीज, जी की टॅक्सेशन बद्दल एज्युकेशनल सिरीज आहे, ते आम्ही चालू करावी. आणि हा उद्देश घेऊन आम्ही आज हा पहिला सेशन आमचा चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन खूप मोलाचं आहे हा पूर्ण प्रवास करताना. तर आपण अशाच काही वेगवेगळे टॉपिक्स घेऊन प्रत्येक महिन्यामध्ये आपण एक वेबिनार घेणार आहोत. तर त्याची सर्वांनी नोंद घ्या आणि तिथून पुढे आपण काम करूयात. तर मी नंदकिशोर देवदे, जसं सांगितलं, सीईओ अँड फाउंडर ऑफ युटॅक्स इंडिया कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड. युटॅक्स इंडिया कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड जी आहे ती 2018 मध्ये आम्ही एस्टॅब्लिश केली. आता हां, तर ह्या सेशनचा जो बेनिफिट आहे, तो बेनिफिट आपल्याला साधारणतः बिझनेस ओनर्स जे आहेत त्यांच्यासाठी होणार आहे, एनजीओज आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, सॅलराईड पर्सन्स आहेत, आणि जे स्टुडंट्स आहेत जे की या फील्डमध्ये पुढे काम करू इच्छितात त्यांच्यासाठी होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण हा सेशन घेतलेला आहे आणि त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल होणार आहे. तर युटॅक्स इंडिया कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही इस्टॅब्लिश झाली 2018 मध्ये. आणि 2018 मध्ये सोनाली देवदने आणि नंदकिशोर देवदने यांनी दोघांनी मिळून ही कंपनी फाउंड केली. तर आम्ही याच्यामध्ये व्हेरियस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जसं की जीएसटी फायलिंग आहे, इन्कम टॅक्स आहे, कंपनी ऑडिट्स आहेत, पीएफ आहे, ईएसआयसी आहे. अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस आहेत. जवळपास आमच्या 21 ते 22 सर्व्हिसेस आम्ही युटॅक्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतो. आमचं स्पेशलायझेशन म्हणाल तर आम्ही टॅक्सेशनमध्ये पूर्ण स्पेशलायझेशन आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. युटॅक्स इंडिया बरोबर जवळपास 75 प्लस आमचे प्रोफेशनल टीम आहे, जे की या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यामध्ये आपल्याला हेल्प करते. तर अशा पद्धतीने युटॅक्स इंडियाचा परिचय आहे. आता तर आमचं विजन आणि मिशन. आता आम्ही ज्यावेळेस युटॅक्स इंडिया स्थापन केली, तर आम्ही आमची क्वालिटी सर्व्हिस आमच्या कस्टमर पर्यंत कशी बेस्ट देऊ शकेल, जे की त्यांचे टॅक्स मॅटर्स आणि फायनान्स मॅटर त्यांना व्यवस्थित करता येतील किंवा व्यवस्थित त्यांचे होतील, याच्यासाठी आम्ही प्रोफेशनल सर्व्हिसेस आम्ही एका छताखाली आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. या विजन बरोबर आम्ही निघालो होतो. आणि आमचं मिशन म्हणाल तर कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्व्हिसेस, जे तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता त्या इंडस्ट्रीचे स्टँडर्ड मेंटेन करून तुमचे प्रोफेशनल गोल्स आणि फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल गोल्स तुम्ही कसे अचीव्ह कराल, त्याच्यासाठी युटॅक्स इंडिया तुमच्याबरोबर काम करते. तर आता सगळ्यांना माहितीच असेल की आपण हा टॉपिक कशासाठी घेतला आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा प्रॉब्लेम आलाय का की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज का वाटली? एनिवन कॅन एक्सप्लेन. कोणाला तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये असं वाटलंय की बाबा मला हा प्रॉब्लेम आलाय आणि त्यावेळेस मला वाटलं की इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे किंवा का भरला पाहिजे? येस. ऍक्च्युली लोन काढताना हा ही गरज वाटली, तर इन्कम टॅक्स भरावा लागला. व्हेरी गुड. म्हणजे लोन काढताना तुम्हाला लोनचे काही इन्कम प्रूफ नसल्यामुळे तुम्हाला हम्म. गरज वाटली. येस. व्हेरी गुड. अजून कोणी काही? ऍक्च्युली सध्या पासपोर्टला अप्लाय करताना सुद्धा विचारतात. एक्झॅक्टली सर, पासपोर्टला अप्लाय करताना सुद्धा तुम्हाला इन्कम हम्म. टॅक्स रिटर्न्सच्या कॉपी मागितल्या जातात. बरोबर आहे. माझं नाव पवन गुडी आहे. पवन सर, व्हेरी गुड. अजून काय आहे सर? कोणी बोलू शकतं? रिफंड क्लेम करण्यासाठी सर रिटर्न फाईल करावं लागली. व्हेरी गुड. रिफंड क्लेम करण्यासाठी रिटर्न फाईल्स करावे लागतात. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग सर.
मागच्या वर्षी माझा पीएफ विड्रॉल केला होता मी साधारणतः 2 लाख रुपये. त्याच्या वेळेस माझं 10% डिडक्शन झालं होतं. त्याच्यानंतर मग मला रिटर्न करावे लागले आणि त्याच्यानंतर मला ह्या वेळेस ते रिटर्न भेटले पैसे. येस सर व्हेरी गुड. तर आपण समजून घेऊयात की याच्यामध्ये आपल्याला का गरज असते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची. बरोबर. तुम्ही सांगितलं तुम्हाला खूप म्हणजे त्याच्याबद्दल माहिती आहेच, पण तरी आपण ते थोडंसं डिटेलमध्ये जाऊया की अजून काही काही कारण असू शकतात की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची. वाय इन्कम टॅक्स फायलिंग इज इम्पॉर्टंट. बरोबर. पहिलं तर लिगल रिक्वायरमेंट आहे. आता कोणत्याही गोष्टीची लिगल रिक्वायरमेंट कधी होते, तर लिगल रिक्वायरमेंट का असते की कोणतीही लिगल रिक्वायरमेंट होण्यासाठी त्याला आपण आपल्याकडे कायद्याने त्याला लिगलिटी येते. बरोबर. जसं की इन्कम टॅक्सची लिगल रिक्वायरमेंट हा इन्कम टॅक्स ऍक्टमुळे आलेली आहे, जो की पार्लमेंटमध्ये आपण पास करून घेतो. तर कोणताही ऍक्ट ज्यावेळेस लागू होतो त्याच्यातले काही कायदे आपल्याला लागू होतात, ऍक्ट लागू होतो, तर त्यावेळेस ती लिगल रिक्वायरमेंट आपल्याला बनून जाते. जसं की इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, तर इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे बघितलं तर आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्ट असं सांगतो की प्रत्येक जो माणूस इंडियामध्ये राहतोय आणि इंडियामध्ये इन्कम जनरेट करतोय, तर तो इन्कम टॅक्स त्याने त्याच्यावरती भरला पाहिजे. मग इन्कम टॅक्सच्या नुसार आपल्याला साधारणतः 5 हेड्स मधून आपल्याला इन्कम जनरेट होतो. जसं की इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अँड अदर सोर्सेस. या 5 हेडच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस इन्कम जनरेट करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे मॅन्डेटरी आहे ॲज पर गव्हर्नमेंट और ॲज पर ऍक्ट. तर त्याच्यामुळे ही लिगल रिक्वायरमेंट आहे. आणि ज्यावेळेस कोणताही ऍक्ट आपल्याला लागू केला जातो त्याच्यामध्ये काही आपल्याला कंप्लायन्सेस असतात. बरोबर. आता कंप्लायन्सेस म्हटलं तर कसं की बाबा जर तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा HUF असाल, तर तुम्हाला जर तुमचा इन्कम 5 लाखाच्या वरती जात असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं मॅन्डेटरी आहे. हा तुमचा कंप्लायन्स आहे. जर तुम्ही कोणतीही कंपनी किंवा LLP किंवा पार्टनरशिप फर्म जर तुम्ही रजिस्टर करताय आणि तुम्ही 1 रुपयापासून जरी प्रॉफिट जनरेट करताय, तरी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे जे इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत ते ड्यू डेट्स मध्येच गेले पाहिजे. हे तुमचे कंप्लायन्सेस आहेत. तर हे कंप्लायन्सेस तुमच्या वेळेवर झाले पाहिजे किंवा केले गेले पाहिजे. त्याच्यासाठी हे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आपल्याला गरजेचं राहतं. अवॉइड ऑफ पेनल्टीज. आता जर आपण इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत नाही भरलं किंवा भरलंच नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट पेनल्टीज लावते. जर इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत नाही भरलं तर त्याला काही पेनल्टीज आहेत, जे आपण पुढे पाहूच. आणि जर आपण नाहीच भरलं तर त्या केसेसमध्ये तुम्हाला नोटिसेस येऊ शकतात. त्या नोटिसेसला तुम्हाला रिप्लाय द्यावं लागतं. लिगली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोसिक्युशनमध्ये जावं लागतं. तो हेडॅक वाढतो. तर ते सगळं टाळण्यासाठी आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. त्यानंतर रेकॉर्ड किपिंग. जसं मॅडमनी मगाशी सांगितलं की त्यांना लोन्स घेण्यासाठी बरोबर त्यांना रेकॉर्ड लागत होतं, इन्कम टॅक्स रिटर्न्स लागत होते. तर त्यांनी जर इन्कम टॅक्स रिटर्न भरले असते, त्याचं रेकॉर्ड ठेवलं असतं, तर त्यांना लोन घ्यायला इझी पडलं असतं किंवा इझी झालं असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला रेकॉर्ड किपिंग करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही रेकॉर्ड किपिंग करण्यासाठी तुम्हाला अगोदर रिटर्न भरणं गरजेचं आहे. तर या कारणासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. आपण इन्कम टॅक्स रिटर्न का भरतो किंवा का भरलं पाहिजे किंवा आपला टॅक्स का दिला पाहिजे गव्हर्नमेंटला? आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की आपण ते कुठेतरी पे ऑफ केलं पाहिजे आपण. ओके. अजून कोणी सांगेल? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. व्हेरी गुड. तर आपण जो टॅक्सेस देतो या टॅक्सेस मधून गव्हर्नमेंट आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पायाभूत गरजा आहेत, जसं की रोड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्कूल्स, कॉलेजेस किंवा हॉस्पिटल्स आहेत, या सगळ्या सर्व्हिसेस आपल्या पब्लिकसाठी करत असतं. तर आपण ज्या वस्तू वापरून किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर वापरून हा सगळा इन्कम जनरेट करतो, तर आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण त्याच्या बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी ही गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणून आपण इन्कम टॅक्स भरलं पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न भरून त्याच्यावरती टॅक्स पे केला पाहिजे. दुसरं आहे लोन्स अँड क्रेडिट्स. म्हणजे आपल्याला जेव्हा फंडिंग पाहिजे असते, आता काही बिझनेसेस असतात जे स्टार्टअप असतात, त्यांना फंड्सची खूप गरज असते. बरोबर. काही सॅलरीड पर्सन असतात, त्यांना पर्सनल लोनची गरज असते. तर त्या केसमध्ये तुमची क्रेडिबिलिटी चेक करण्यासाठी
आपल्याला हे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. आता सपोज आपण सॅलरी केसमध्ये आपण धरू शकतो की त्यांच्याकडे फॉर्म 16 असतात, त्याच्यामध्ये सॅलरी स्लिप असतात, तर ते ठीक आहे, त्यांचे इन्कम ऑफ प्रूफ आपण ग्राह्य धरले जातात. पण व्हॉट अबाउट द बिझनेस? मग बिझनेस साठी लोन्स अँड याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट शो करणं गरजेचं आहे. इन्कम प्रूफ, जसं मी आता बोललो की इन्कम प्रूफ जो आहे सॅलरीसाठी आपल्याला कळतो, पण बिझनेससाठी इन्कम प्रूफ कळणं किंवा जाणून घेणं तेवढं सोपं नाहीये. जोपर्यंत तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही, तोपर्यंत तुमचं लिगल डॉक्युमेंट बनत नाही की हा तुमचा इन्कम आहे. बरोबर. त्याच्यासाठी इन्कम प्रूफ असणं तुमच्याकडे गरजेचं आहे जर तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आणायच्या आहेत तुम्हाला, जर तुम्हाला फंडिंग आणायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम प्रूफ म्हणून तुमचा ITRच ग्राह्य धरला जातो. त्याच्यामुळे आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे. कॅरी फॉरवर्ड लॉसेस. आता बऱ्याचशा बिझनेसमध्ये ज्यावेळेस आपण स्टार्टअप करतो तर असं गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस तुमचा बिझनेस हा प्रॉफिटमध्येच असेल. काही वेळेस बरेचसे बिझनेस सुरुवातीच्या काळामध्ये तुमचे पहिले 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष हे बर्न करत असतात. बर्न करत असतात इन द सेन्स तुमचा एक्सपेन्सेस हेवी असतो, जे की तुमच्या फिक्स असेटमध्ये जाऊ शकतो किंवा फिक्स कॅपिटलमध्ये जाऊ शकतो, आणि त्या कारणामुळे तुम्ही हेवी लॉस त्या बिझनेसमध्ये घेता. तर हा बिझनेसचा लॉस तुम्हाला कुठेतरी पुढे कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटतं. गव्हर्नमेंटला असं वाटतं की तुम्ही जर तुमचा बिझनेस चालू केलाय तर तो बिझनेस लॉंग टर्म मध्ये चालावा, त्याच्यातून तुम्हाला इन्कम जनरेट व्हावं आणि त्याच्यातून गव्हर्नमेंटचाही टॅक्स भेटावा. तर गव्हर्नमेंटनी ही सुविधा दिली आहे की तुम्ही तुमचा बिझनेसचा लॉस पुढच्या 8 वर्षापर्यंत तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. म्हणजे पुढच्या 8 वर्षात जर तुमचा प्रॉफिट झाला तर तुमच्या अगोदर तो बिझनेसच्या लॉसेस मधून मिट आउट होणार आहे, आणि त्याच्यानंतर जो काही राहील टॅक्स अमाऊंट तर त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे. पण हे कधी, जर तुम्ही रिटर्न भरलं तरच तुम्हाला हे ऍप्लिकेबल आहे, किंवा हे ड्यू डेटच्या आत भरलं तरच हे ऍप्लिकेबल आहे. जर तुम्ही ड्यू डेट क्रॉस केली तरी हे तुमचं लॅप्स होऊ शकतं किंवा तुम्हाला याच्यामध्ये लॉस होऊ शकतं. ड्यू डेट मध्ये तुमचं रिटर्न भरून घेणं हे मॅन्डेटरी आहे. विजा प्रोसेसिंग, जसं मगाशी सरांनी सांगितलं की तुम्हाला जर विजा घ्यायचा आहे किंवा पासपोर्ट घ्यायचा आहे तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं, 3 वर्षाचं ऍटलीस्ट इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल देणं मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही ते नाही दिलं तर तुमचा विजा प्रोसेस होणार नाही. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट टेंडर्स. आज गव्हर्नमेंट बरोबर तुम्हाला कोणतं काम करायचंय, गव्हर्नमेंट बरोबर काम करण्यासाठी तुम्हाला आधी टेंडर फाईल करावे लागतात, आणि ते टेंडर्स भरण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सचे रिटर्न्स मॅन्डेटरी आहे. ते रिटर्न जर तुम्ही भरले नाहीत तर पुढे तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर कोणतंही काम करू शकत नाही. त्यानंतर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स. हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन, जसं आता बऱ्याच जणांना काही नोटिसेस येतात हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्सच्या. काय येतात बरं, कोणाला आल्यात का अशा नोटिसेस? काही आयडिया आहे की किंवा तुमच्या रिलेशन मध्ये किंवा तुमच्या ओळखीच्या मध्ये कोणाला काही नोटिसेस आल्या की तुमच्या हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन झालेत आणि तुम्ही रिटर्न नाही भरलेलं? कोणाकडे आहे अशी केस? कोणी शेअर करणार आहे? माझ्या फ्रेंडचं एकदा झालं होतं असं. ओके. त्याचं अकाउंट ब्लॉक केलं होतं. एका महिन्यात 25 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं होतं त्यावेळेस. राईट. मग त्यांनी बँकेत थ्रू RBI व्हेरिफिकेशनला पाठवलं. तर त्याच्या होम टाउनचा ऍड्रेस असल्यामुळे ते शेतीचं उत्पन्न दाखवलं गेलं. ओके. त्याचं एग मॅन्युफॅक्चरिंग आहे. हम्म. So that can be consider असं झालं, आणि मग त्यांनी परत अकाउंट चालू केलं. PNB मध्ये होतं त्याचं अकाउंट. ओके. व्हेरी गुड सर फॉर शेअरिंग. आता याच्यामध्ये काय होतं सर की बराच वेळा आपण आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही. आपल्याकडे मोठे ट्रान्झॅक्शन होतात किंवा काही वेळेस आपल्याकडे ऍग्रिकल्चरचे पण ट्रान्झॅक्शन होतात, पण आपला समज काय असतो की त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर ट्रान्झॅक्शन आहे तर याच्यावरती टॅक्स बसणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपण ते रिटर्न फाईल करत नाही. पण हे आपल्याला माहिती की ते ऍग्रिकल्चर इन्कम आहे, हे गव्हर्नमेंटला नाही माहिती की ऍग्रिकल्चर इन्कम आहे तुमचं. तर जोपर्यंत तुम्ही कोणती गोष्ट गव्हर्नमेंटला स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटला ती कळणार नाही. आणि ज्यावेळेस हे हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला होतात तर त्याचं रिटर्न्स भरणं, रिटर्न मध्ये तुम्हाला नमूद करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटला कळणार नाही, आणि त्यांना नाही कळलं तर ते नोटिसेस काढणार, आणि नोटिसेस काढल्या तर आपल्याला त्याला रिप्लाय द्यावा लागणार. तर अवॉइडिंग स्क्रुटिनी. आता आपण ज्यावेळेस रिटर्न भरतो, रिटर्न भरल्याच्या नंतर त्यात काही त्रुटी आल्या किंवा काही त्यांना जाणवलं. आता ज्यावेळेस आपण रिटर्न भरत असतो तर आपली ती सेल्फ असेसमेंट टॅक्स असतो, तो सेल्फ असेसमेंट करून आपण ते भरत असतो. तर ज्यावेळेस आपण सेल्फ असेसमेंट करतो त्यावेळेस आपल्याला जेवढं नॉलेज आहे आपल्या नॉलेज प्रमाणे आपण ते भरत असतो. ते भरताना
तुम्ही शक्यतो त्याच्यामध्ये प्रोफेशनल घ्या. त्याच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही प्रोफेशनल्स कडूनच फाईल करा. इझी टू फायनान्शियल प्लॅनिंग. आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळते की मला टॅक्स किती येणार आहे किंवा किती येतोय. तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट करू शकता. काही इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर गव्हर्नमेंट तुम्हाला डिडक्शन्स देतं. त्या पर्टिक्युलर डिडक्शन्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग किंवा टॅक्स प्लॅनिंग करू शकता. तर हे होते की तुम्ही तुमचे बेनिफिट्स की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न का भरावं. आता आपण बघूयात की आपल्याला जर इन्कम टॅक्स भरलंच नाही तर त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात. मला जरा सांगा बरं तुम्ही काय कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात. बरं, याच्यामध्ये अगोदर आपण बघूयात की हे जे आपण आता सांगितले बेनिफिट्स, याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स वगैरे आहेत तर ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ ते कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न. तर काय कारण म्हणजे काय होऊ शकतं जर इन्कम टॅक्स आपण नाही भरला तर? नोटीस येऊ शकते इन्कम टॅक्सची इन केस ऑफ नॉन फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स. ओके, पेनल्टी लागू शकते सर आपल्याला. पेनल्टीज लागू शकतात. ओके, होम लोन किंवा बाकी आपण जेव्हा अदर पण गोष्टी ज्या फीज वगैरे हे करतात त्यामध्ये जे आपल्याला कन्सेशन भेटतं ते नाही भेटू शकत जर तुम्ही टॅक्स फाईल नाही केला. डिडक्शन्स म्हणताय तुम्ही? डिडक्शन्स. ओके, ग्रेट. गव्हर्नमेंट ऍक्शन घेऊ शकतं, बरोबर आहे. तर आपण जाणून घेऊया की काय काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल न करण्याचे. एक आहे फायनान्शियल पेनल्टीज, राईट. तर फायनान्शियल पेनल्टीज मध्ये तुम्हाला लेट फायलिंग फी आणि इंटरेस्ट ऑन टॅक्स ड्यू अशा 2 पेनल्टीज मोस्टली लागतात आपल्याला. तर ज्यावेळेस आपण रिटर्न भरतो किंवा रिटर्न भरत नाही, तर रिटर्न जर नाही भरलं तर आपल्याला साधारणतः गव्हर्नमेंट जर तुमच्या, जसं मगाशी सांगितलं आपण की तुमच्या जर अकाउंटला काही हाय व्हॅल्यूचे ट्रान्झॅक्शन झाले असतील आणि त्या केसमध्ये जर तुम्ही रिटर्न नसेल भरलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला नोटीस पाठवतं. नोटीसला जर तुम्ही रिप्लाय नाही दिलं, त्याच्यानंतर ते डिमांड रेज करतं. डिमांडलाही नाही रिप्लाय दिला तर पुढच्या प्रोसिक्युशन चालू करतं. तर ती एक ह्यूज पेनल्टी तुम्हाला तिथे लागते की नॉन फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न. आता दुसरं आहे की लेट फायलिंग. आता लेट फायलिंग जर तुम्ही बघाल तर इंडिव्हिज्युअलसाठी तुम्हाला काही ड्यू डेट्स दिल्या, जसं की 31 जुलै. 31 जुलै विदाउट ऑडिट फायलिंग याच्यासाठी तुम्हाला ड्यू डेट्स आहे 31 जुलै. तर तुम्हाला 31 जुलैच्या अगोदर तुमचे रिटर्न्स हे फाईल करायचे. आणि जर तुमची ऑडिट केस असेल किंवा कंपनीज असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला रिटर्न फाईल करायच्या 30 सप्टेंबरच्या अगोदर. जर तुम्ही या डेटमध्ये जर रिटर्न फाईल नाही करत आणि त्या रेटच्या पुढे जर जात असाल तर तुम्हाला 5 लाखाच्या वरती ज्यांचा इन्कम आहे त्यांना 5,000 रुपये पेनल्टी आणि त्याच्या आतमध्ये ज्यांचा इन्कम आहे त्याला 1,000 रुपये पेनल्टी अशी गव्हर्नमेंटनी पेनल्टी लावलेली आहे. आणि जर तुम्हाला काही टॅक्स येत असेल आणि टॅक्स जर तुम्ही ड्यू डेटच्या आतमध्ये भरला नसेल तर त्याला 1% पर मंथ असं आपल्याला इंटरेस्ट पे करावं लागतं, राईट. तर ह्या झाल्या तुमच्या फायनान्शियल पेनल्टीज. प्रोसिक्युशन अँड इम्प्रिझनमेंट. जसं की मगाशी आपण बोललो की तुमच्या अकाउंटला काही ट्रान्झॅक्शन झालेत आणि त्या केसमध्ये तुम्ही रिटर्न्स नाही भरले, तुम्हाला काही डिमांड्स आल्यात, डिमांड्सकडे पण तुम्ही दुर्लक्ष केलंय, राईट. तर हे दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं की तुम्हाला वारंवार नोटिसेस येऊन पण तुम्ही लक्ष देत नाही आणि लक्ष न दिल्यामुळे त्यांना डिमांड रेज करावं लागते. डिमांडही आपण नाही लक्ष दिलं तर ते मग IPCच्या अंडर ती केस जाते आणि त्याच्यामध्ये प्रोसिक्युशन आणि इम्प्रिझनमेंट पण इन्व्हॉल्ड आहे. तर त्याच्यामुळे एक रिटर्न न भरल्याचे किती मोठे नुकसान होऊ शकतं ते आपण समजू शकतो, राईट. त्याच्यामध्ये परत आपल्याला लिगली जा, नोटिसेस फेस करा, या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहू शकतो, राईट. तर हे तुमचे खूप जे होणारे पुढे हेडॅक आहे ते आपण वाचवण्यासाठी अगोदरच रिटर्न भरलेलं कधीही चांगलं. जसं मगाशी आपण पाहिलं की लॉस ऑफ कॅरी फॉरवर्ड लॉसेस. जर तुम्ही वेळेत रिटर्न नाही भरलं किंवा रिटर्न नाही भरलं तर तुमचे कितीही लॉसेस असतील तर ते पुढे कॅरी फॉरवर्ड होऊ शकत नाही. आणि जर लॉसेस कॅरी फॉरवर्ड नाही झाले तर तुम्हाला त्या वर्षामध्ये येणाऱ्या इन्कमवरती टॅक्स तुम्हाला भरावाच लागेल, जो की तुमचा टॅक्स वाचू शकतो जर तुम्ही वेळेत रिटर्न भरले आणि वेळेवर रिटर्न भरले आणि प्रत्येक रिटर्न तुमचे वारंवार भरले. त्याच्यानंतर आहे बेस्ट जजमेंट असेसमेंट. आता ज्यावेळेस आपण कोणतेही रिटर्न भरतो तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे रिटर्न्स आपले हे सेल्फ असेसमेंट असतात, सेल्फ असेसमेंट करून भरलेले असतात. तर सेल्फ असेसमेंट जे रिटर्न भरलेले असतात त्याच्यामध्ये तो जो डेटा आहे तो इन्कम टॅक्स ऑफिसरकडे जातो, बरोबर, चेकिंगसाठी. तर त्याच्यावरती त्याला जजमेंट घेण्यासाठी
सोपं होतं की तुम्ही काही रिटर्न भरले असतील तर. पण सपोज जर तुमचे काही रिटर्न्स भरले गेलेले नसतील आणि समजा की काही डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंट ऑफिसरकडे असतील, आता हे गव्हर्नमेंट ऑफिसरकडे डॉक्युमेंट्स जातात कुठून? तर ज्या काही लीगल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जशा बँक्स आहेत, जसं RBI आहे, जसं तुमचं स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे, तुमचं हवेलीज आहेत, जसं की आपण त्याच्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करतो. तर हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जात असतात आणि त्याच्यातून त्यांना जाणवलं की तुम्ही काही ट्रान्झॅक्शन केलेत आणि ते तुम्ही शो नाही केले, बरोबर, तर ते त्या बेसिसवरती असेसमेंट करतात जे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आलेले आहेत. आणि हे डॉक्युमेंट्स जे आहेत की त्या बेसिसवरती असेसमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरलं. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर आपण ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या रिटर्न मध्ये देणार आहोत. पण समजा आपण नाही दिली किंवा रिटर्न नाही भरलं तर बेस्ड ऑन दॅट डॉक्युमेंट इन्कम टॅक्स ऑफिसर त्याच्यावरती नोटिसेस काढू शकतात किंवा त्याच्यावरती त्याचं जजमेंट घेऊ शकतात. पुढचं आहे इनइलिजिबिलिटी फॉर रिफंड. जसं मागाशी सरांनी सांगितलं की रिफंड येण्यासाठी आपल्याला रिटर्न भरणं गरजेचं आहे. जर समजा काही रिफंड आपले अडकले असतील किंवा काही रिफंड आपल्याला वाटतंय की आपला एक्सेस TDS डिडक्ट झालाय की जेवढा नव्हता व्हायला पाहिजे होता, किंवा काही इन्व्हेस्टमेंट तुमच्या फॉर्म 16 मध्ये द्यायच्या राहिल्यात, काही कंपनीजला द्यायच्या राहिल्यात, ज्या आपण आपल्या रिटर्न फाईल करताना त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर ते तुमचं रिटर्न भरताना तुम्ही त्या घेतल्या आणि रिटर्न वेळेवर भरलं तर तुम्हाला तो रिफंड पण रिटर्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीने कॉन्सिक्वेन्सेस आहेत जे की इन्कम टॅक्स रिटर्न न भरण्याचे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता प्रॉपरली रिटर्न भरून. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत? काही डाऊट्स आहेत तुम्हाला? काही गोष्ट अजून जाणून घ्यायची आहे? नाही, व्हेरी क्लिअर. ओके, व्हेरी गुड सर. आता इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल काही लोकांच्या मनात चुकीच्या धारणा आहेत, ज्याला आपण मिथ्स म्हणतो. तर तुमच्या मनात अशी काही धारणा आहे का, काही मिथ आहेत का की इन्कम टॅक्स बद्दल की का भरला पाहिजे किंवा काय नाही भरला पाहिजे, किंवा अजून काही वेगळं काही मिथ आहे तुमच्याकडे? हा, पवन सर बोला. साधारण माझं असं वाटत होतं की काही एवढे इम्पॉर्टंट नाहीये, काही होत नाही टॅक्स भरल्याने. ओके. पण मला साधारण जॉब करता 14 वर्ष झाली. पण मी गेले 3 वर्षापासून त्याचा टॅक्स भरतोय. मला अचानक नोटीस आली होती की ड्यू डेट होऊन गेली, तुम्ही फायलिंग केलं नाही, एवढंच आलं होतं. त्याच्यानंतर मी सुरू केलं. ओके. पण त्याच्या अगोदर मी कधी एवढं सिरियस नव्हतो, कारण काय पूर्वीचे जे मी टॅक्स फायलिंग करत होतो ते सगळं त्याच्यात म्हणजे झिरो येत होतं सगळं. ते म्हणत होते की रिफंड वगैरे साठी तुम्ही भरायचं, पण मी कधी लक्ष नाही दिलं. बर. मग नंतर मला नोटीस आलं, थोडासा अंदाज आला, मग त्यानंतर मी टॅक्स फायलिंग सुरू केलं. व्हेरी गुड सर. तुमच्या माहितीसाठी सांगतो सर की सपोज आपल्याला रिफंड येऊ किंवा नाही येऊ, बरोबर, तरी आपल्याला रिटर्न फाईल करणं खूप गरजेचं आहे. आता काही वेळेस काय होतं की आपण आपला जो टॅक्सेबल इन्कम असतो तो स्लॅब क्रॉस करतो, पण स्लॅब क्रॉस केल्याच्या नंतर काही डिडक्शन घेऊन तो अंडर स्लॅब येतो. मग आपल्याला वाटतं की ते रिटर्न भरण्याची गरज नाहीये, पण त्या केसमध्ये रिटर्न भरणं गरजेचं आहे. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड शेअरिंग. अजून कोण आहे? सर, मला एक विचारायचं होतं. हॅलो हॅलो, हॅलो. आवाज येतोय सर? हो, येतोय मयूर सर, बोला. हा, मला एक विचारायचं होतं. जसं की मी इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मी 2-3 वेळेस इन्कम टॅक्स भरलेला पण आहे. पण आता ह्या वर्षी मला काय कारणास्तव तो स्टॉप करायचा, म्हणजे भरायचा नाही, तर तसं चालतो का? इन्कम टॅक्स का भरायचा नाही, पहिली तर गोष्ट. ऍक्च्युली मी काय कारणास्तव इन्कम टॅक्स भरत होतो, जसं की मला लोन इन्कम वगैरे आहे काढायचं का होतं नाहीये बिझनेससाठी. या वर्षामध्ये? तुमचा इन्कम आहे का नाहीये? आहे, इन्कम आहे ना. इन्कम आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरावा लागेल ना सर. ओके. ऍक्च्युली मला लोन काढण्यासाठी मी मागच्या 2-3 वर्ष भरत होतो. मला बिझनेस चालू करायचा होता. बर. पण काय कारणास्तव माझा तो कॅन्सल झाला. तर माझं म्हणणं आहे की आता जर मी नाही भरला तर मला काही प्रॉब्लेम येईल का? जर तुमचं इन्कम असेल, ते टॅक्सेबल असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. जर नाही भरलं तर तुम्हाला नोटिसेस येऊ शकतात. नोटीस येऊ शकते का? येस सर. ओके, ठीक आहे सर. ओके थँक्यू सर. सर. ओके, ओके.
मला बोलायचं होतं. हा राहुल सर बोला. मला जेवढं माहिती होतं, जर तुम्हाला लोन काढायचं असेल तर रिटर्न फाईल करणं इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं जायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की फक्त लोन घ्यायचं असेल तरच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं पाहिजे? हो, असं डोक्यात होतं पहिले. ओके, व्हेरी गुड. आपण क्लिअर करूया सर. ओके, कॉमन Yes, मिथ्स yes. अबाउट द इन्कम टॅक्स फायलिंग. ओनली सॅलरीड इंडिव्हिज्युअल नीड टू फाईल इन्कम टॅक्स रिटर्न. आता फक्त सॅलरीड पर्सननीच भरलं पाहिजे का? बरेच लोकांना वाटतं की फक्त सॅलरीड पर्सन आहेत तर तेच लायबल आहेत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी. पण ऍक्च्युली तसं नाहीये. इंडियामध्ये जे कोणी इन्कम अर्न करतंय त्या प्रत्येकाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही समजा फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF हे दोघं जर सोडले तर या दोघांनाच फक्त कन्सेशन इन्कम टॅक्सने दिलंय. जर तुम्ही बिलो टॅक्सेबल लिमिट असाल तर त्या केसमध्ये रिटर्न नाही भरलं तरी चालतं. अदरवाईज हे दोघं सोडून प्रत्येकाने रिटर्न भरणं हे गरजेचं आहे जर त्यांनी काही इन्कम जनरेट केला आहे तर. टॅक्स डिडक्शन ओनली फॉर द इन्व्हेस्टमेंट असंही काही लोकांचं मत आहे की टॅक्स डिडक्शन जे आहे, टॅक्समध्ये जे डिडक्शन्स भेटतात आपल्याला ते फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी असतात किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असतात. जर तुम्ही पाहिलं तर गव्हर्नमेंट फक्त तुम्हाला असं म्हणत नाही की फक्त इन्व्हेस्टमेंटच करा, बरोबर. गव्हर्नमेंट तुमच्याबद्दल खूप काळजी करतं. जसं की तुम्हाला तुमचा लाईफ इन्शुरन्स घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला डिडक्शन भेटेल, राईट. ATCच्या अंडर तुम्हाला लाईफ इन्शुरन्समध्ये डिडक्शन भेटेल, त्यामुळे तुम्ही लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, बरोबर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने तुम्हाला घर घेण्यासाठी प्रोत्साहित केलंय. म्हणजे गव्हर्नमेंटला असं वाटतंय की प्रत्येकाला घर असलं पाहिजे, भारतामध्ये प्रत्येकाने घर घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्ट वरती पण गव्हर्नमेंटनी डिडक्शन दिलंय. त्याच्यानंतर तुमच्या हेल्थवर पण गव्हर्नमेंट लक्ष देते. जर तुम्ही मेडिकल इन्शुरन्स जर काढत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला गव्हर्नमेंट डिडक्शन देते. तर हे फक्त तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नाहीये, ओव्हरऑल तुमच्या घरासाठी आहे, त्याच्यानंतर तुमच्या हेल्थसाठी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट लक्ष देते आणि त्याच्यासाठी डिडक्शन ते देत आहे. वन्स फाईल्ड देअर इज नो नीड टू व्हेरीफाय. आता बऱ्याच वेळा कसं होतंय की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. आता काही लोक प्रोफेशनल्स कडून भरून घेतात, काही लोक स्वतःहून भरतात. तर त्या केसमध्ये एकदा रिटर्न भरलं की परत व्हेरीफाय करायची गरज नाही असं त्यांना वाटतं, असे बऱ्याचशा लोकांना वाटतं. तर जोपर्यंत तुम्ही व्हेरीफाय करत नाही रिटर्न तोपर्यंत ते व्हॅलिड डॉक्युमेंट पकडलं जात नाही. ना तुमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला ते व्हेरीफाय डॉक्युमेंट पकडलं जात नाही किंवा व्हॅलिड डॉक्युमेंट पकडलं जात नाही किंवा इन्कम टॅक्सच्या दृष्टीने पण ते व्हॅलिड डॉक्युमेंट पकडलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर तुम्हाला ते 1 महिन्याच्या आतमध्ये व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. आणि व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व्हेरीफाय करू शकता, फक्त एक तुमचा OTP लागतो, राईट. तर कोणतंही रिटर्न भरलं तर तुम्ही कोणत्याही वर्षाचं रिटर्न भरलं तर ते 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. लेट फायलिंग मीन्स हेवी पेनल्टी. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की लेट फायलिंग जर आपण करत असेल तर लेट फायलिंगला तुम्हाला हेवी पेनल्टी नाहीये. असं लोकांचा गैरसमज आहे की खूप हेवी पेनल्टी बसेल आपल्याला. पण तुमचं 5 लाखाच्या आत जर इन्कम असेल तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये पे करायचे आणि 5 लाखाच्या वरती असेल तर 5,000 रुपये. आणि हे आपलं इन्कम किती आहे हे आपल्याला माहित असतं, राईट. तर त्या पद्धतीने आपण जर हे वेळेत भरलं तर हे पेनल्टीचा विषय येणारच नाही. पण हे कॉमन मिथ आहे की खूप हेवी पेनल्टी बसते, पण तसं नाहीये ऍक्च्युली. इन्कम टॅक्स रिफंड्स आर रिअर. आता इन्कम टॅक्स रिफंड जे आहेत तर त्या कोणत्या केसमध्ये तुम्हाला येतात, बरोबर. आता काही जणांचं मत आहे की येत नाहीत किंवा भेटत नाहीत रिफंड. तर ऍक्च्युली जो TDS आपला कट होतो ना, सॅलरीच्या केसमध्ये बोलतोय मी, तर सॅलरीच्या केसमध्ये जेवढा तुम्हाला टॅक्सेबल इन्कम आहे त्याच्यावरतीच TDS कट केला जातो. पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की तो इन्कम टॅक्स जो TDS कट झालाय तो आम्हाला रिफंड यावा. रिफंड तो एकाच केसमध्ये येऊ शकतो की जर तुम्ही तुमचे कुठलेही इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंट जर कंपनीला द्यायचे विसरला असता किंवा ज्यावेळेस कंपनीने तुमचा TDS कॅल्क्युलेट केला त्याच्यानंतर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ह्या 2च केसमध्ये आपण तुमचा TDS रिफंड घेऊ शकतो किंवा रिफंड काढू शकतो, राईट. तर जेवढा तुम्हाला टॅक्स येतो तेवढाच TDS कंपनीने ऑलरेडी डिडक्ट केलेला असतो. आता दुसरी केस आहे बिझनेसची. बिझनेस केसमध्ये काही वेळा तुमचे पर्सेंटेज व्हॅरी करतात तुमच्या सर्व्हिसेसनुसार. जसं की प्रोफेशनलला 10% TDS आहे, कॉन्ट्रॅक्टरला 2% आहे, राईट. कमिशनला 5% आहे, रेंटला 10% आहे. आता हे जे आहेत वेगवेगळे
वेगवेगळे पर्सेंटेज. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की तुमचा इन्कम जो टॅक्सेबल इन्कम आहे तो कमी आहे, त्याच्यावर येणारा टॅक्स कमी आहे आणि तुमचा TDS जास्त कट झालाय. त्या केसमध्ये तुम्हाला 100% रिफंड येतो. जेवढा टॅक्स आहे तेवढीच अमाऊंट त्याच्यातून कट होते आणि बाकीची अमाऊंट तुम्हाला ॲज अ रिफंड तुमच्या अकाउंटला जमा होते, जर तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर. त्याच्यानंतर आहे की स्मॉल अर्नर्स डोंट नीड टू फाईल. तर स्मॉल अर्नर्स डोंट नीड टू फाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त इंडिव्हिज्युअल आणि HUF सोडले तर स्मॉल अर्नरला बेनिफिट नाहीये. प्रत्येकाला, जसं की तुमची कंपनी असेल, तुमची तुमची LLP असेल, कंपनी असेल, तर या केसमध्ये तुम्हाला सिंगल रुपीजला पण टॅक्स जेवढा येईल त्याच्यावरती तुम्हाला रिटर्न भरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सूट नाहीये. आता टॅक्स प्लॅनिंग इज ओनली फॉर द वेल्दी म्हणजे जे श्रीमंत आहेत त्यांनाच टॅक्स प्लॅनिंग करावं लागते. तर असं नाहीये, तुम्ही तुमची टॅक्स प्लॅनिंग करू शकता जर तुम्ही कितीही इन्कम जनरेट करत असताल, तर त्यासाठी टॅक्स प्लॅनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. तर हे सगळं करण्यासाठी, आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी, राईट, इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना काही तुम्हाला काळजी घ्यायची आहे, काही तुमच्या वतीने करायचं आहे, त्यासाठी UTax तुम्हाला काय हेल्प करेल. तर UTax बरोबर जसं तुम्हाला सांगितलं की 75+ प्रोफेशनल्स आहेत जे UTax बरोबर काम करतात. आमची टीम आहे जे तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल, ॲडवाईस देईल. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला हेल्प करू. तुमचे डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू, की जेणेकरून काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते आम्ही तुमच्याकडून कंपाईल करून घेऊ. त्याच्यानंतर इन्कम कम्प्युटेशन, आता जसं की जसे इन्कम सोर्स सांगितले तुम्हाला, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस अँड प्रोफेशन, कॅपिटल गेन, अदर सोर्सेस, तर ह्या सगळ्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ज्याच्यातून जे इन्कम जनरेट करता, तर त्याच्यावरती ते घेऊन आम्ही तुमचे कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम बनवू. हे सगळे इन्कम आम्ही एकत्र करून तुम्हाला कम्प्युट करून देऊ की याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स किती लायबल आहात तुम्ही, राईट. त्यानंतर तुमचं रिटर्न्स फाईल करण्यामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू. व्हेरिफिकेशन अँड कंप्लायन्सेस, याच्यामध्ये व्हेरिफिकेशन आणि कंप्लायन्सेस, जर तुम्ही रिटर्न फाईल केलं तर त्याचं व्हेरिफिकेशन करून घेणं आणि त्याच्यानंतर अजून काही कंप्लायन्सेस असतील की जसं काही मेल्स येतात त्याला कंप्लायन्स देणं गरजेचं आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला तिथे हेल्प करू. तर क्लायंट रिप्रेझेंटेशन, आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही रिटर्न भरतो, रिटर्न भरल्याच्या नंतर काही त्रुटी येतात, त्रुटी आल्याच्या नंतर काही नोटिसेस येतात, तर क्लायंटच्या वतीने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट समोर तुम्हाला रिप्रेझेंट करण्याचं काम पण UTax करतं, की जेणेकरून जसं ॲडव्होकेट तुम्हाला रिप्रेझेंट करतो कोर्टासमोर, तसं आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स समोर रिप्रेझेंट करण्याचं आम्ही काम करतो. त्यानंतर फक्त इन्कम टॅक्स रिटर्न भरूनच आम्ही म्हणजे शांत बसत नाही. ऍक्च्युली तुम्हाला इयर राऊंड सपोर्ट UTax कडून भेटतो, की पूर्ण वर्षभर तुमचे मग टॅक्स प्लॅनिंग असू द्यात, काही नोटिसेस असू द्यात, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करतो. तर अशा पद्धतीने UTax पूर्ण तुम्हाला हेल्प करत असतं. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही काही सेशन्स घेणार आहोत पुढे. प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही एक सेशन प्लॅन करतोय घेण्याचा. तर तुमच्याकडून काही टॉपिक्स आले तरी आम्हाला चालतील, आम्ही त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती सेशन घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूया. तर याच्यानंतर तुम्हाला काही जर क्वेश्चन्स असतील याच्यामध्ये तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हॅलो, पाटील सर हा बोला. आवाज. हा सर, मला एक विचारायचं होतं. बोला ना. मी एक स्टार हेल्थ इन्शुरन्स एजंट आहे मी, हम्म. आणि माझ्या एका कंपनीमध्ये काम चालू आहे. तर बर. माझ्या दोघांकडे प्रोफेशनल टॅक्स डिडक्ट झालाय. अच्छा, प्रोफेशनल टॅक्स डिडक्ट झाला. ओके. हा, प्रोफेशनल. तर तुम्हाला तो रिटर्न भेटू शकतो का एकाकडं? ऍक्च्युली सर, प्रोफेशनल टॅक्स आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे आणि तो हा. एकच ठिकाणी डिडक्ट होतो. तो तुम्हाला भेटू ओके. शकेल, पण त्याला थोडी कॉम्प्लिकेशन्स आहेत सर. तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या ऑफिसरला भेटावं लागेल आणि हा. त्याला त्या गोष्टी सांगाव्या लागतील. रिटर्न स्वरूपात तुम्हाला ते द्यावं लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही 2 ठिकाणी काम करताय, हम्म. तर त्यावेळेस तुम्ही एका कंपनीला तुम्ही रिटर्न मध्ये देऊ शकता की सर ऑलरेडी माझा PT डिडक्ट होतोय, तर तुम्ही त्या गोष्टी करू नका. हो. तर माझं ऍक्च्युली हे दाखवायचं राहून गेलं. एप्रिल आणि मे मध्ये दाखवायचं असतं ना कंपनीला. बरोबर. हा. मग आता तो न दाखवलेल्या गोष्टी मला पुढच्या वर्षी रिटर्न फाईल करू शकतो का मी त्याला? म्हणजे कोणता रिटर्न रिटर्न मला म्हणताय? प्रोफेशनल टॅक्स मला आता 2 वेळेस डिडक्ट झाला ना माझ्या तो. बरोबर. नाही सर, पण जो त्याच्या टॅक्स तुमचा डिडक्ट झालाय तो त्याच वर्षासाठी ग्राह्य धरला जातो. ओके. हा, मग तुम्हाला पुढच्या वेळेस जर असेल तर पुढच्या वेळेस तुम्ही तुमची जी कंपनी आहे सेकंड कंपनी, हम्म. त्यांना तुम्ही सांगू हा. शकता की तुम्ही टॅक्स डिडक्ट करू नका सर, ऑलरेडी माझा केलेला आहे. ओके.
पण तो रिटर्न नाही भेटणार मला. तो रिटर्न भेटेल ना, पण तुम्हाला ते एओला अप्रोच करावं लागेल. तुमचा असेसिंग ऑफिसर जो आहे हा. त्यांना अप्रोच करून होऊ शकतं ते. ओके. आणि ITR मध्ये ते टाकता नाही येत का त्याला? ITR म्हणजे मध्ये ITR. 40,000च कन्सिडर केला जातो सर. ओके ओके. येस. ओके थँक्यू. येस सर. हॅलो. मला एक प्रश्न आहे. हॅलो. हा सर, अतुल नातो बोलतोय मी. अतुल सर बोला. मला एक क्वेश्चन होता. आता ITR फाईल करताना असे मार्केटमध्ये असे बरेच कन्सल्टंट आहेत की ITR फाईल करून देताना ते इन्कम टॅक्स रिफंड करून देतात. ऍक्च्युली कंपनीने इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर पण केलेले असतात, तरी पण ते काही अननेसेसरी इन्व्हेस्टमेंट वगैरे दाखवून रिफंड करून देतात. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली पेनल्टीज वगैरे ह्या इन फ्युचर कुणाला लागतात? कन्सल्टंटला लागल का इंडिव्हिज्युअल लोकांना लागते? खूप चांगला प्रश्न आहे सर तुमचा. याच्यामध्ये कसं होतं सर, की आता ऑलरेडी तुम्ही ज्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे डॉक्युमेंट डिक्लेअर केलेले आहेत, ते डॉक्युमेंट तुम्ही जानेवारीमध्ये तुमच्या कंपनीला सबमिट करता ॲज अ प्रूफ म्हणून, बरोबर. तर ते सबमिट केल्याच्या नंतर त्या बेसिसवरती कंपनी तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करते आणि तेवढाच TDS डिडक्ट करते आणि ती गव्हर्नमेंटला भरते. पण आता कसं होतं, कन्सल्टंट काय करतात की काही गोष्टी तुम्हाला सांगत नाही आणि ते अननेसेसरीली डिडक्शन्स दाखवून तुमचं रिफंड काढून देतात. पण कोणतंही जे रिटर्न भरलं जातं त्या रिटर्न्सचे पुढच्या 8 वर्षापर्यंत तुम्हाला कधीही नोटिसेस येऊ शकतात सर. आणि ह्या नोटिसेस जसं मी मगाशी सांगितलं की हे आपण सेल्फ असेसमेंट करून टॅक्स भरलेला असतो, तो आपल्या बुद्धीप्रमाणे भरलेला असतो. तर इन्कम टॅक्सला जर कधी त्यात डाऊट वाटला की काही गोष्टी तुमच्या राहून गेल्यात किंवा काही चुकीच्या आहेत, तर त्याच्यावरती ते म्हणजे जे स्क्रुटिनी म्हणतो आपण, ते स्क्रुटिनीची नोटीस तुम्हाला पाठवू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट जे तुम्ही डिडक्शन्स एक्स्ट्रा क्लेम केलेत ते डॉक्युमेंट त्यांना तिथं प्रेझेंट करावे लागतील. आणि जर तुम्ही ते प्रेझेंट नाही करू शकला तर त्याला तुम्हाला हेवी पेनल्टी तुम्हाला पे करावं लागेल सर. आणि ही कन्सल्टंट नाही, जो टॅक्स पे करतोय, टॅक्स पेअर आहे, त्यालाच पे करावी लागते. तर हे मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत की असे ते 10% घेतात आणि भरपूर लोकांना फसवतात, असं भरपूर चालू आहे. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. मग ह्याच्यावरती काही असं इन्कम टॅक्स काय ऍक्शन घेत नाही का? इन्कम टॅक्स ऍक्शन का घेत नाही सर सांगू का? कारण की ह्याच्यात जे डिडक्शन घेतोय आणि जो डिडक्शन घेतोय त्याचा पूर्णपणे बेनिफिट जो आहे तो टॅक्स पेअरला भेटतो, राईट. आणि टॅक्स पेअरच त्याला व्हेरीफाय करतो सर. नाही पण रिटर्न ते जर लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात ना. हा, लोकांच्या अज्ञानाचं पण ते तसं त्यांनी सांगायला पाहिजे क्लिअरली, किंवा सर हा इश्यू आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो पुढे. त्याच्यानंतर पूर्णपणे कॉल घ्यायची रिस्पॉन्सिबिलिटी टॅक्स पेअरची आहे, कारण टॅक्स पेअर त्याला व्हेरीफाय करत असतो. टोटली रिस्पॉन्सिबिलिटी टॅक्स पेअरचीच राहणार, एक्झॅक्टली सर. कन्सल्टंट काय राहणार नाही. कन्सल्टंटची नाही. कन्सल्टंट तुम्हाला कुठंच व्हेरीफाय करून देत नाही सर त्या गोष्टी की मी ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो का मी इथं साईन करतोय. तुम्ही नाही ना, सॅलरी पण केसमध्ये बोलताय ना सर? हो, सॅलरी केस मध्ये असे हेवी प्रमाणात रिफंड देतात लोक काढून. सॉरी. ऍटलीस्ट 1 लाख रुपये रिफंड काढून देतात लोक. हो, पण तो रिफंड कशा पद्धतीने काढताय हेही तुम्हाला कळलं पाहिजे. हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही रिटर्न चेक केलं तर पण त्याच्यामध्ये ते टाकतात की कुठं मेडिकल ट्रीटमेंटचे किंवा ग्रॅज्युएटी अमाऊंट आहे, कुठं काय एक जे क्लेम दाखवतात आणि रिफंड काढून देतात आणि हा, पण 10% तुम्ही वरती त्यांना पैसे क्रॉस भरतात. क्वेश्चन विचारू शकता सर. उद्या जर ह्याच्या केसमध्ये नोटीस आली तर ह्याला आपल्याला टॅकल करण्यासाठी काय आहे आपल्याकडे? 99% म्हणतात तुम्हाला नोटीस येणारच नाही, काय प्रॉब्लेम नाही, नाही. पण ह्याची श्युरिटी काय आहे सर? येणार नाही याची श्युरिटी काय आहे? श्युरिटीचं काय कोण देतच नाही. बरोबर आहे. मग श्युरिटी नाही देत तर सपोज उद्या नोटीस आलीच तर त्याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात, करेक्ट. राईट? क्लिअर? मला वाटतं त्या केसमध्ये असे लेक्चर अटेंड करणं इम्पॉर्टंट राहील टू गेटिंग इन डिफरंट सोर्सेस ऑफ नॉलेजेस. येस सो सर, दॅट डेफिनेटली आम्ही आयडिया त्याच्यासाठी भेटेल. प्रयत्न करू. हो हा, सर. आणि एज्युकेटेड या जर आम्ही राहिलो तर कोणी फसवणार नाही आम्हाला. थँक्यू. आणि हे अवेअरनेस ऍक्च्युली सॅलरीड असो किंवा बिझनेस असो असणं खूप गरजेचं आहे. मीन्स इन टर्म्स ऑफ मीन्स फायलिंग असो किंवा आपल्या पण म्हणजे त्यामध्ये बऱ्याचशा जसं रिफंड आपण अवेल करू शकतो तुम्ही जसं सांगितलं. तर तुमच्याकडून जे आज म्हणजे व्हॅल्युएबल जे इनपुट्स भेटले ना त्यामुळे बरीचशी माहिती भेटली सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. मला एक प्रश्न आहे. हा, पवन सर.
मध्यंतर असं झालं होतं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करणं मॅन्डेटरी होतं, तर काही काही लोकांनी केलं नव्हतं, तर काही काही लोकांचे पॅन इनव्हॅलिड झाले होते. बरं. आणि जे लोक ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना म्हणजे जे लोक टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसत नाही त्यांचे टॅक्सेस कट झाले होते. हम्म. तर आता जर त्यांनी इन्कम टॅक्स फायलिंग केलं तर जे पैसे कट झाले होते ते रिफंड होतील का? एक्झॅक्टली होतील सर, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जोपर्यंत त्यांचं पॅन आधारशी लिंक करत नाही तोपर्यंत त्यांचं रिटर्न पण फाईल होणार नाही सर. हा नाही जर ते त्यांनी झालंय. त्या पिरियडमध्ये त्यांचं लिंक करून घेतलं असेल आधार आणि पॅन, हम्म. तर त्यांना रिफंड होऊन जाईल, तो काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. बरं. आणि तुम्ही मध्यंतर ते बोलले की हेवी पेमेंटचं काहीतरी टॉपिक चाललो होता, ट्रान्झॅक्शन्स, हेवी ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन. ओके. तर एक्झाम्पल एखाद्या वेळेस एखादी व्यक्तीने प्रॉपर्टी जर विकली तर त्याला जास्त पेमेंट म्हणजे हा. इन्कम झाला म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आपण सांगणं गरजेचं आहे का आम्ही प्रॉपर्टी विकली ह्याचे पैसे आलेत आम्हाला, हे आहे आमच्या बँक अकाउंट्स मध्ये, असं सांगणं नाही, गरजेचं आहे का? ऍडव्हान्स मध्ये सांगणं गरजेचं नाहीये, पण ज्या वर्षामध्ये तुम्ही प्रॉपर्टी विकताय, जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 हेड ऑफ इन्कम, त्याच्यापैकी हा एक इन्कम आहे, इन्कम फ्रॉम हम्म. कॅपिटल गेन. हम्म. म्हणजे ही आपली कॅपिटल ॲसेट आहे जे आपण सेल करतोय, त्याच्यापासून येणारा जो पैसा आहे तो कॅपिटल गेन गृहीत धरला जातो. तर आपण ज्यावेळेस रिटर्न भरतो तर त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. जर अच्छा. तुम्ही ते जर दाखवलं नाही तर ते हेवी पैसे आलेले गव्हर्नमेंटला ते एक्स्ट्रा दिसणार आहेत आणि त्याच्यावरती ते नोटीस काढतील. म्हणजे त्यामुळेच ते अकाउंट ब्लॉक होऊ शकतात. येस, एक्झॅक्टली ब्लॉक होऊ शकतं. जर तुम्ही त्यांच्या नोटीसला ओके. रिप्लाय नाही दिलं, त्याला डिमांडला रिप्लाय नाही दिलं, तर ते अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. बरं, ठीक आणि आहे, नंतर थँक्यू. आयपीसीच्या अंडर पण ही केस जाऊ शकते. ओके. आणि ती अमाऊंट ऍज अ इन्कम म्हणून कन्सिडर होते का मग प्रॉपर्टी विकलेली अमाऊंट? नाही, याच्यामध्ये कसं आहे की त्याला इंडेक्सेशन कॉस्ट एक आहे. राईट, ज्यावेळेस तुम्ही परचेस केलं की जसं की आता कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्स आहे. जर सपोज तुम्ही काही वर्षापूर्वीचा 1 रुपया घ्याल आणि आजचा 1 रुपया घ्याल, ह्याची कॉस्ट जर सेम नाहीये, राईट, तर तुम्ही ज्यावेळेस परचेस केले ती कॉस्ट आणि आजची कॉस्ट ही सेम नसणार आहे. तर त्याच्यामध्ये आजचं तुमचं सेल कन्सिडरेशन मायनस जे तुम्ही परचेस केलंय त्याची आजची व्हॅल्यू लेस केली जाते आणि जो काही येणारा प्रॉफिट आहे तो तुमचा फक्त कॅपिटल गेन धरला जातो, की ना की पूर्ण अमाऊंट. एखादा नंबर एक्झाम्पल घेऊन सांगता येईल का? फॉर एक्झाम्पल 10 रुपयाला आता एखादी एक्झाम्पल सांगतो की समजा तुम्ही 10,000ची एखादी प्रॉपर्टी सेल केली. एक छोटा नंबर घेऊया आपण. 10,000ची एखादी प्रॉपर्टी तुम्ही सेल केली. जी प्रॉपर्टी तुम्ही 10 वर्षापूर्वी घेतली होती. 10 वर्षापूर्वी घेतली त्यावेळेस समजा 5,000ला घेतली होती ती. राईट, आणि आजची त्याची प्राइस आहे 8,000 रुपये कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्सनुसार. तर एक्झॅक्टली तुमचा सेल कन्सिडरेशन मायनस तुमची कॉस्ट ऑफ परचेस ही तुमची 5,000 न धरता आपण 8,000 धरणार आणि उरलेले 2,000 आहेत तीच फक्त तुमचा कॅपिटल गेन कन्सिडर होणार आणि त्याच्यावरच तुमचा टॅक्स लागणार. ओके, म्हणजे बिल्डर लोक जे अग्रीमेंट कॉस्ट म्हणतात ऍट द टाइम ऑफ अग्रीमेंट ती व्हॅल्यू असते का? एक्झॅक्टली. ओके ओके ओके. त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर आपण बऱ्याच वेळा एक ऍडिशनल तुम्हाला सल्ला देतो की आपण बऱ्याच वेळा काय करतो की ज्यावेळेस परचेस करताना आपल्याला स्टॅम्प ड्युटी जास्त जाते, ओके बरोबर, म्हणून आपण काय करतो व्हॅल्यू कमी करून घेतो आणि स्टॅम्प ड्युटी कमी करतो. ओके पण माझ्या हिशोबाने तर बघाल तर तसं करू नका, कारण की ओके त्याचा पुढे जाऊन जो बेनिफिट आहे तो खूप मोठा आहे जर तुम्हाला ती प्रॉपर्टी सेल करायची. ओके. आणि इन केस ऑफ जर मी घेतलेली प्रॉपर्टी सेल करतोय त्या केसमध्ये पण ऍट ऍक्च्युअल मध्ये जी कॉस्ट आहे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन दाखवते ती केलेली कधी पण बेटर असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? हो, बरोबर. म्हणजे ते जुन्या काळी जी आपण परचेस केली ती कॉस्ट न धरता आता गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे ते धरणार, गव्हर्नमेंट बरोबर? व्हॅल्युएशन नाही धरणार सर. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन वेगळं आहे का? गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन वेगळं आहे आणि कॉस्ट बरं. इन्फ्लेक्शन इंडेक्स जो असतो आपला हा, त्याच्याप्रमाणे ते धरलं जातं. पण मग कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स हा कुठं भेटतो आपल्याला? कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्स कुठेही अवेलेबल आहे, इन्कम टॅक्सच्या साईटवर पण भेटेल तुम्हाला. ओके, म्हणजे प्रॉपर्टीचं कॉस्टिंग हा पार्ट खूप वेगळा. हो. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. येस सर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो सर. हॅलो. सर, आपले जे मंथली सॅलरी असते त्याच्यामध्ये प्रत्येकाचे म्हणजे माझेच नाही प्रत्येकाचे 200 रुपये जे मंथली गव्हर्नमेंट प्रोफेशनल टॅक्स दिले तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. प्रत्येक महिन्यात आहे ना आपल्या सॅलरी मधून 200 रुपये प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन होतात सर. तर त्याचा आपण करू शकतो का ITR मध्ये?
ITR मध्ये त्याचं घेतलं जातं ना सर. तुमचा ओके. आता कसं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हा टॅक्स जातो, प्रोफेशनल टॅक्स. जरी तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा जरी तुम्ही सॅलरीड असाल तर 2,500 रुपये हा तुम्हाला इयरली टॅक्स भरणं गरजेचंच आहे. तर तसं ओके. तुम्ही सॅलरीड आहात तर तुम्ही प्रत्येक महिन्यात 200 रुपये आणि फेब्रुवारीमध्ये 300 रुपये असा आपला टॅक्स बरोबर. डिडक्ट होतो, प्रोफेशनल टॅक्स. आणि तो आपण कन्सिडर करतो सर, त्याचं तुम्हाला डिडक्शन भेटतं त्याच्यामध्ये. जसं की 50,000 तुमचं स्टँडर्ड डिडक्शन आहे, प्लस 2,500 रुपयाला तुम्हाला डिडक्शन भेटतं. येस सर. अजून एक होतं सर, आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये काय काय दाखवू शकतो टॅक्स रिटर्न भरताना, त्याच्यात काय काय दाखवू शकतो आपण? आता इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणाल तर सर तुमच्या मुलाच्या शाळेच्या फीज दाखवू शकता, काही तुम्ही प्रॉपर्टी परचेस केली असेल त्याची स्टॅम्प ड्युटी घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या लाईफ इन्शुरन्स आहे, तुमचे म्युच्युअल फंड्स आहे जे की इक्विटी ओरिएंटेड असतील आणि मोर दॅन 3 इयर्स त्याची हे असेल, लॉक इन पिरियड असेल, ते घेऊ शकता. तुम्ही मेडिकल इन्शुरन्स घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही कुणाला डोनेशन केलं असेल ज्याला 80G ऍप्लिकेबल आहे तर ते आपण घेऊ शकतो. त्यानंतर तुम्ही पॉलिटिकल पार्टीला काही डोनेशन केलं असेल ते घेऊ शकता. असे बरेच व्हेरियस डिडक्शन्स आहेत सर. आपण डिडक्शन्स वरच घेतलं तर एखादा टॉपिक होईल आपला. हॅलो सर. हॅलो. हॅलो. एक विचारायचं होतं. येस सर. मला एक सांगा, 24A आणि 80EEA याच्यामध्ये म्हणजे कधी आपण क्लेम करू शकतो ते 24 होम लोन? बी 24B होम लोन साठी. 24B सेक्शन. आणि राईट. 80EEA. आता 24B सेक्शन जो आहे ना सर, तो 24B सेक्शन तुम्ही ज्यावेळेस प्रॉपर्टी घेता कोणती तर त्याच्या अंडर तुम्ही डिडक्शन्स जे येतं तुमचं इंटरेस्टचं ते तुम्ही क्लेम करू शकता. आणि 80 जे म्हणताय तुम्ही तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर इयर दिलंय, त्या वर्षामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल प्रॉपर्टीमध्ये तर त्या सेक्शनच्या अंडर घेऊ शकता. ओके. हॅलो. हॅलो. हा सर, मला विचारायचं होतं की आपण प्रॉपर्टी विकली हम्म. पण त्यामध्ये 4 वारसांचे नाव होते, तर पैसे जे 4 अकाउंट मध्ये आले हम्म. तर चौघांना पण ते दाखवावं लागेल का ITR मध्ये येस सर. की चौघांनाही कॅपिटल गेन होणार त्याचं, चौघांचेही रिटर्न्स तुम्हाला फाईल करावं लागणार सर. अच्छा. आणि त्यांनी कधी रिटर्न फाईल केलं नाही आतापर्यंत, म्हणजे तरी दोघांनी भरावं केलंय लागेल त्यांचं रिटर्न. पण ते अमाऊंट सपोज जास्त नसेल तर मग ती अमाऊंट ती 3च्या आतमध्येच आहे प्रत्येकाला, तरी पण दाखवावं लागेल. 3 आहे. लाख म्हणताय तुम्ही? हा, 3 म्हणजे 2.25 लाख रुपये आहे प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये आले, तर ते दाखवावं लागेल का? सर कसं आहे ना की 2.5 लाख हा तुमचा बेस आहे ज्याच्यापर्यंत तुम्हाला टॅक्स लागत नाही. आणि 5 लाखापर्यंत तुम्हाला हा 5 रिबेट. लाखापर्यंत तुम्हाला रिबेट भेटतं. हा बरोबर. हा पण आता ही टोटल जर व्हॅल्यू बघितली तर टोटल व्हॅल्यू जास्त चालली आहे, कारण ऍग्रीमेंट एकच बनलेलं आहे याचं. हो. तर बरं होईल, तुम्ही बेटर होईल की तुम्ही त्यांचं रिटर्न्स फाईल करून घ्या, उद्या काही तुम्हाला नोटिसेस फेस करायचे नसतील तर. अच्छा अच्छा, ठीक आहे. थँक्यू. ओके. ओके. चालेल सर. तर मला एक सेशन. विचारायचं होतं. ओव्हरऑल सेक्शन ऐकून मला असं वाटतंय की तुमची सर्व्हिस घ्यावं. तर मुंबईला तुम्ही सर्व्हिस देऊ शकता का? सर आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व्हिस देतो. अरे वा, ग्रेट. तुम्ही मुंबईला असत, महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात असलात तरी आम्ही तुम्हाला कनेक्ट करू सर. थँक्यू सर. मी Yes. कॉन्टॅक्ट करतो लवकरच तुम्हाला. येस सर. तुम्हाला जर काही सर्व्हिसेसच्या रिगार्डिंग काही असेल, काही क्वेरी असेल तर तुमचा नंबर तुम्ही चॅट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता. आमच्या ऑफिसतर्फे तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं जाईल. ओके. तर हा सेशन पूर्णपणे तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल थोडंसं गुगल लिंक, आम्ही तुम्हाला गुगल रिव्ह्यू लिंक पाठवतो चॅट बॉक्समध्ये. तर प्लीज कुणाला म्हणजे आम्हाला रिव्ह्यू द्या त्याच्याबद्दल, तुम्हाला म्हणजे काय वाटलंय, कसा हॅलो सेशन सर. वाटला, आणि पुढे आम्हाला कुठले टॉपिकवर बोलायचं आहे, कुठला टॉपिक घ्यायचा आहे त्याच्याबद्दल तुमचे सजेशन्स दिले तर बरं होईल. हॅलो. हा विजय सर बोला. सर 5 लाखाच्या वर टॅक्स कट होगा? हो सर. ओल्ड रिजिम मध्ये गेलात तुम्ही तर 5 लाखाच्या वरती टॅक्स डिडक्ट होतो किंवा टॅक्स न्यू ऍप्लिकेबल होतो. न्यू रिजनचं हॅलो. न्यू रिजनचं कसं? न्यू रिजिम मध्ये तुम्हाला 6 लाखापर्यंत आहे सर. आता माझं सर टॅक्स 0 आहे, तर मला फाईल करावं लागेल का? काय 0 आहे सर? तुमचा इन्कम 0 आहे का टॅक्स 0 आहे? टॅक्स कटला नाही माझा. ओके. आणि इन्कम किती आहे सर तुमचा? माझं इन्कम
लाख आहे. 5.5 लाख. हम्म. हा, तर मग तुम्हाला भरावं लागेल सर. हो का? येस. ओके, थँक्यू. ओके. ओके सर, तुम्हाला सगळ्यांना गुगल रिव्ह्यूची लिंक पाठवली आहे, फेसबुकची लिंक पाठवली आहे चॅट बॉक्समध्ये. तर तुम्हाला काही रिव्ह्यू द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके. आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. तुम्ही दिलेल्या टॉपिक्स वरती आम्ही नक्कीच विचार करून काहीतरी चांगला टॉपिक त्याच्यातून निवडून आम्ही घेऊया तुमच्यासाठी आणि त्याच्यावरती चर्चा करूया. चालेल? तर नवीन बिझनेस ओनर साठी काही कुठल्या फॅसिलिटीज तुमच्याकडून तुम्ही प्रोव्हाइड करू शकता किंवा तुम्ही कशी हेल्प करू शकता आम्हाला स्टार्टिंग नवीन साठी? बिझनेससाठी मॅडम आपण त्याच्यामध्ये तुमच्या आधी प्लॅनिंग समजून घेऊ की तुमचा बिझनेस कोणत्या पद्धतीचा आहे. त्याच्यासाठी आम्ही टॅक्सच्या रिलेटेड किंवा फंडिंगच्या रिलेटेड आम्ही तुमच्या बरोबर हेल्प करूया. सर हा टॉपिक तुम्ही घेऊ शकता का नेक्स्ट तुम्ही असं असं हे सेशन घ्याल तेव्हा काय होईल ना त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये माहिती कळेल की कोणता बिझनेस तुम्ही करताय त्याच्यावर ते डिपेंड राहतील ना बरोबर. पर्सेंटेज ऑफ टॅक्स राईट. त्याच्यासाठी. आता याच्यामध्ये कसं होतं मॅडम की काही नवीन बिझनेसेस ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेस गव्हर्नमेंट स्कीम्स पण आहेत की त्याच्या थ्रू तुम्ही फंडिंग रेज करू शकता. आता मोस्टली ज्यावेळेस आपण नवीन बिझनेस चालू करतो ना, तर मोठा इश्यू तो फंडिंगचाच असतो. बाकी सगळ्या गोष्टी होतात पण फंडिंगमध्येच आपण अडकतो. तर बऱ्यापैकी काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या तुम्हाला हेल्प करतील तिथे फंड रेज करण्यासाठी. तर आपण नक्कीच त्याच्यावरती टॉपिक घेऊया. तुम्ही मला ड्रॉप करून ठेवा तुमचा टॉपिक चॅट बॉक्समध्ये. येस सर. ओके. थँक्यू सर. येस सर. चालेल. चालेल, थांबायचं मग आपण. तुम्ही वेळात वेळ काढलात आणि सगळ्यांनी सेशन अटेंड केला आणि मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल सगळ्याचा आभार. ओके. परत आपण पुढच्या सेशनला भेटूयात. चलो, थँक्यू.